राजा, असं गप गप का बसला आहेस? काहीतरी झालंय बर का. या आजा असा ती बानू तशी. बघितलं का, समधी जण बाहेर बसल्या ती आणि ती बानू बसली आत. अरे काय झालंय मला काय बी कळना झालंय बघ. या येळेला बानूची मला जास्त काळजी वाटायला लागली. आज पत्तूर म्या कधी काय बोलले नाही, पर बानूताई पहिल्यासारखं नाही बोलत. काय झालंय कुणास ठाव. म्हाळसा देवी हातनं गेल्यापासनं काय झालंय काय ठाव नाही बघ. बानू मायाशी धड बोलत नाही, हं? लांब लांब राहतीय. मग विचाराय ना ग तिला. हा, बोलाव तिला. हे न काय आता न ग, उगा तंटा न ग. आता तंटा कसला? हा, काय राजा चुकीचं बोलतेय का मी? नाही, ये गंगे जा, बानूला बोलून आण. तू इथे काय करतेस? हे मी हात येण्या अगोदर तुम्हाला विचाराय हो होतं बघ. पर तुम्हीच म्हणलासा का राजवाडा बघ, आणि म्हणून मी आता आले. बानू, तुझ्या मनात नेमकं हेच आहे ना, की अजून कोणता विचार आहे? नाही जी, मला तुमचा कक्ष बघायचा होता. बघितलास कक्ष? होय जी, लई सुंदर आहे बघा. तुम्हाला मी एक सांगू का? काय सांगणार आहेस? हाता आल्यावर मला एक जाणवलं बघा, का देव हात वेगळं वाटतात. नाही म्हणजे राजसभेत जेव्हा समजेसनी त्यांचं दर्शन होतं तेव्हा बरं वाटतंच, पर हात देवांच्या आसण्यानं वेगळी शक्ती जाणवते बघा. स्वाभाविक आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. पण बानू, मला असं वाटतं की तुझ्या मनात काहीतरी निराळं आहे. नाही नाही जी. असो, मला आज तुला हे सांगायचं आहे की तुला किंवा मला सत्य कळण्यासाठी आख्यानाला प्रारंभ झाला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय आला? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.